चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नवीन चॅप्टर घेऊन आलो आहोत. पीडी करिअर पॉईंट मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कसोटी कसोटी म्हणजे काय माहिती आहे का? कोणत्या संख्येला भाग जातात आहे. कसोटी हा चॅप्टर इझी, पण हाच चॅप्टर जेव्हा पेपरमध्ये येतो ना तेव्हा आपल्याला खूप वेळ लागतात. कसोट्या सर्वांना येतात, सॉल्व सर्व करू शकतात, पण कसोट्या जर पार्ट असल्या तर ते कसं 5 ते 10 सेकंदामध्ये आन्सर सांगू शकतात. आणि कसोट्या ज्याच्यात राहत नाही तो नाही काय हेच आन्सर करण्यासाठी 1 ते 1.5 मिनिट लागतात. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट ह्या कसोट्यामध्ये चांगल्या तऱ्हेने होऊ शकतो. आता बघा, 98,232 या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो का म्हटलं तर काय, ज्याच्या कसोट्या पार्ट असेल तो काय करेल, भाग घेऊन जाईल, आणि ज्याच्या कसोट्या पार्ट असेल तो डायरेक्ट भाग देईल. ठीक आहे, चला मग कसोट्या बघू. 2 ची कसोटी काय, च्या एकक स्थानी 0, 2, 4, 60 हा अंक असेल किंवा समसंख्या आहे, टोटल समसंख्या आहे, त्या संख्येत दोन्ही निशेष भाग जातो. ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल त्या संख्यास दोन्ही निशेष भाग जातो. आपण काय म्हटलं होतं, 98,292 ह्या संख्येस एकक स्थानी काय, एकक स्थान कोणता, हा वाला की वाला, 9 की 2. एकक स्थान हा 9 असतो, दशक स्थान हा 9, शतक 2, पुन्हा 1000 8, 10,000 सहस्त्र 8, 10,000 9. एकक स्थान म्हटलं की हा ज्याच्यात एकक स्थानी 0, 2, 4, 6 अंक असतो त्या संख्येत दोन्ही निशेष भाग जातो, म्हणजे जातोच. ठीक आहे, फिक्स पॉईंट आहे. त्यामुळे कसोट्या म्हटलं की डोळे लावून सांगता येते आपल्याला की या संख्येत दोन्ही निशेष भाग जातो म्हणजे जातोच. ठीक आहे, चला बघू. 3 ची कसोटी काय म्हटलं, इझी मेथड सांगू आपण. ठीक आहे, जास्त डोक्यात ठेवायचं काम नाही. 2 ची कसोटी म्हटलं की टोटल समसंख्या घेऊन घ्यायच्या, टोटल समसंख्येला दोन्ही निशेष भाग जातो. ठीक आहे, आता 0 एकक स्थानी पाहिजे. ठीक आहे, 3 ची कसोटी 3 ची कसोटी म्हटलं काय, सर्व अंकाची बेरीज करून घ्यायची. एखादी मोठी संख्या असेल सर्व अंकाची बेरीज भागिले 3, सर्व अंकाची बेरीज भागिला 3. सर्व अंकाची बेरीज म्हणजे कसं, जसं की उदाहरणार्थ पाहता, सर्व अंकाची बेरीज किती होत आहे, 6 3 6 + 3 + 8 + 1 भागिला 3. बेरीज त्याची टोटल बेरीज करा, 6 3 9, 8 1 9, 9 9 18, 18 भागिला 3, 3 सगळं 18 भाग जातो ना. सर्व अंकाची बेरीज भागिले 9 अशा तऱ्हेने कसोट्या जर केला तर होऊन जायचं म्हणजे. ठीक आहे, सर्व अंकाची बेरीज भागिले 3. आपण काय म्हटलं होतं, आपण कंपॅरेटिव्ह जर अभ्यास केला आपल्याला त्याच गोष्टीचा फायदा होते. 3 ची कसोटी आहे, 9 ची कसोटी पण कशी आहे, चला 9 ची कसोटी बघू. जास्त डोक्याला ताण द्यायचं काम नाही. ठीक आहे, सूत्रपाठ करून फॉर्म्युला पाठ करून काहीच होणार नाही, कन्सेप्ट क्लिअर ठेवायचा आपल्याला फक्त. ठीक आहे, 3 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज भागिला 3. 9 ची कसोटी कशी, तसंच सर्व अंकाची बेरीज भागिला 9, सर्व अंकाची बेरीज भागिला 9. जशी 3 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज भागिला 3, तशीच 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज भागिला 9. कंपॅरिझन जर केलं हे डोक्यात नाही का फिट राहायला. ठीक आहे, तुम्ही फक्त माझा साथ द्या, मी तुमचा साथ देतो. चला, सर्व अंकाची बेरीज म्हणजे काय, जसं पुन्हा वरती गेली तसंच, जसं की या संख्येस 9 ने निशेष भाग जातो म्हटलं काय, 9 ने भाग देऊन पाहा लागेल ना. ते जर कसोटी असेल त्याचं फास्ट सांगू शकतो. सर्व अंकाची बेरीज किती, 9 + 8 + 1 + 7 + 2 किती बेरीज होणार, 9, 8 1 9, 7 2 9, टोटल किती होता, 9 9 18 9 27 होत आहे. 27 भागिले 9, 9 3 27 भाग गेला ना, 27 चा 9 च्या पाड्यात येतो ना 27.
काय ह्या सर्व संख्येतून काय होते 98,172ला 9ने निश्चित भाग जातो म्हणजे जातो 100% लॉक. ठीक आहे. आता बघा अजून यामध्ये काय सोपी मेथड नाही तुम्हाला सांगतो. काय करायचं माहिती आहे का, सर्व अंकाची बेरीज तर करायचीच पण त्याच्यामध्ये अजून एकीची मेथड. ठीक आहे. 9ची कोचुटी म्हटलं ह्या संख्येत 9ने निश्चित भाग जातो, 9 काढून टाक. 8 आणि 9 कॅन्सल कर. 7 आणि 2 9 कॅन्सल कर. म्हणजे असं टोटल संख्येत 9ने निश्चित भाग जातो. इथं जर असतो एखादी संख्या तर आता 9ला निश्चित भाग जातोच. 8 आणि 1 9 निश्चित भाग जातोच. 7 आणि 2 9 निश्चित भाग जातोच. 3 एक्स्ट्रा ह्या संख्येत 9ने निश्चित भाग जात नाही. हे करा त्याच्यावेळी 9 9चे भाग पाडा. जर 9 9चे भाग पाडून जर पूर्ण संख्येत निश्चित भाग जात असेल आणि एक बी संख्या राहत नसेल तर त्या संख्येत 9ने निश्चित भाग जातो म्हणजे जातो. तसंच 3च्या आहेत बने 6ला 3ने भाग जातो का, हो कॅन्सल करा. 3ला निश्चित भाग जातो 3ने जातो. 8 आणि 1 9 जातो ना, जातो. त्याच्यात जर एक्स्ट्रा अजून असतात असंच 63 हां बघा 6ला निश्चित भाग जातो का, जातो. 3ला जातो का 3ने निश्चित भाग, जातो. 8 आणि 9ला 3ने निश्चित भाग जातो का, जातो. 2ला जातो का, नाही जात ना. ह्या संख्येस बी 3ने निश्चित भाग जात नाही. 3 3चे हे पाडायचे त्यातले गट पाडायचे. याच्यात 9 9चे गट पाडून पाहिजे. जर भाग जर गेला एक बी संख्या जर नाही उरली तर 9ने निश्चित भाग जातो. समजलं. यालाच काय म्हणतात कम्पॅरेटिव्ह मेथड. तुलना करून जर अभ्यास केला आपला तर सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण विसरून नये. 3ची गोष्ट कशी, सर्व अंकाची बेरीज भागिले 3. 9ची गोष्ट कशी, सर्व अंकाची बेरीज भागिले 9. समजलं. 2ची गोष्ट माहिती आहे ना, सर्व समसंख्यांचा पंच ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल त्या संख्येस 2ने निश्चित भाग जातो म्हणजे जातो. तर आता समज चला मित्रांनो आता 4ची कसोटी बघा. 4ची कसोटी 8ची कसोटी हे पण 3ची कसोटी जशी 9ची कसोटी सारखी आहे तशी 4ची कसोटी 8ची कसोटी सारखीच आहे. 4ची कसोटी म्हणजे कशी, ज्याच्या शेवटी 2 0 किंवा शेवटच्या दोन संख्याला जर 4ने निश्चित भाग असेल तर संपूर्ण संख्येला 4ने निश्चित भाग जातो म्हणजे जातो. चला बघा काय म्हटलं, फक्त लक्षात काय ठेवा, शेवटी 2 0 असले पाहिजे किंवा शेवटच्या दोन संख्या शेवटी 2 0 असले की 4ने निश्चित भाग गेला म्हणजे गेलाच. किंवा शेवटच्या दोन संख्येला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो म्हणजे जातो. बघा आता शेवटी 2 0 आहे ह्या संख्येला 4ने निश्चित भाग जातो म्हणजे जातोच. शेवटची दोन संख्या बघा 0 4 0 4 आपण कन्फ्यूज नाही व्हायचं, पॉईंट क्लिअर ठेवतात. 0 4 आणि फक्त 4 होतं. 4ला जातो भाग, 4च्या वेळेस 4 1 4 या संख्येला आपण भाग जातो. 36 4 9 36 शेवटच्या दोन संख्या घ्या ना. ठीक आहे. 28 98,328 28ला भाग जाते 4ने 4 7 28 संपूर्ण संख्येला 4ने निश्चित भाग जातो. समजलं ना. कसोटी म्हणजे काय माहिती आहे का, कोणत्या ह्या संख्येत 4ने काय ह्या संपूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे त्याला म्हणतात कसोटी. ठीक आहे. कसोटी जर आपली काढत असेल तर आपल्याला काय सर्व पॉईंट काय क्लिअर होतात. 8ची कसोटी कशी, तर शेवटच्या तीन संख्या आणि शेवटी 3 0 किंवा शेवटच्या तीन संख्याला जर 8ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8ने निश्चित भाग जातो. तुलना करण्याचा फायदा कसा मिळेल, 4ची कसोटी कशी, शेवटी 2 0 किंवा शेवटच्या दोन संख्या. 8ची कसोटी कशी, शेवटी 3 0 किंवा शेवटच्या तीन संख्या. समजलं. आता शेवटी 3 0 कुठे आहे, हां 8ने निश्चित भाग जातो म्हणजे जातोच. शेवटची संख्या किती आली तर शेवटची तीन संख्या 320 8 32 0 0 ह्या संख्येला पण निश्चित भाग जातोच. डबल 0 8 आहे हे नाही करायचं काही 2 0 8 काय फक्त जिथं काय आपल्याला फक्त 8 आहे. 8च्या वाड्यात 8 येते ना, ह्या संख्येत निश्चित भाग जातो म्हणजे जातो. 0 64 आहे काय फक्त 64 आहे ना, 8च्या बाहेर 64 जातात. तीन संख्या घ्यायच्या, शेवटच्या तीन संख्या घ्यायच्या. शेवटच्या तीन संख्या किंवा शेवटचे 3 0 असलेच पाहिजे. ठीक आहे. शेवटी 3 0 नंतर इकडे काय 744 8 9 72 राहिले काय 2 8 2 8 3 24 गेला बघ त्या संख्येला बघ शेवटच्या तीन संख्या. आता कसोटी तुलना म्हणजे कशी माहिती आहे का, 4ची कसोटी असली की शेवटी 2 0 की शेवटच्या दोन संख्या यायलाच पाहिजे. 8ची कसोटी 4चा मोठा भाग आहे 8 आहे, इथं 2 0 आहे 3 0
2 संख्या इथं 3 संख्या. समजलं मग? याच पुढे आता 5ची कसोटी आणि 10ची कसोटी बघू. ठीक आहे. बघा 10ची कसोटी म्हटलं काय माहिती आहे का मग? ज्याच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येस एक शेवटी म्हणजे एकक स्थानी पाहिजे. ठीक आहे. हा एकच. ज्याच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येत 5 ने निश्चित भागात म्हणजे जातो. 5 कसोट्या कशा ठरवल्या जाते माहिती आहे का? 5चा बडा 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25 5 6 30 5 7 35 असा फळा वाढत जाईल आपल्याला एकच स्थान. शेवटी काय 5, त्याच्यानंतर 0, नंतर 5, नंतर 0, नंतर 5, नंतर 0, नंतर 5 वाढत आलं ना. 0 5 0 5 0 5 0 5 तसंच काय म्हणून काय कसोटी त्याच्यावरून निघतात. ठीक आहे. ज्याच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्याला 5 ने विशेष भाग जातो. कसोटी तुम्हीच काढताय ना, आहे का नाही? या संख्येला भाग द्याल का 5 ने? नक्कीच 5 आहे ना. ह्या संख्येला भाग द्याल का 5 ने? नक्कीच. 5चा पहिले वरतं काय येतं? 91 आहे ना. 891. शेवटी 0 किंवा 5 आहे का? नाही आहे ना. ह्या संख्येला 5 ने भाग देणार का? नाही. शेवटी 0 किंवा 5 आहे, 100% त्याचे भाग 7 जाणार भाग आहे. कसोटी 0 किंवा 5 आहे का? नाही. या संख्येला पण भाग नाही. 95. शेवटी एक स्थानी 5 आहे ना, त्या संख्येला पण भाग जाणार. ठीक आहे. आजची कसोटी शिकले. ज्याच्या एकक स्थानी किंवा शेवटी 0 किंवा 5 असेल त्या संख्येने 5 ने निश्चित भाग जातो म्हणजे जातोच. 8,000ला 5 ने निश्चित भाग जातो का? होच. उत्तर सेकंदात आला पाहिजे आपलं. ठीक आहे. 36 सेकंद मी लागले नाही पाहिजे. आता 10ची कसोटी. तिथे काय 0 किंवा 5. 10चा पाडा कसा म्हणू आपण? 10 20 30 40 50 काय आहे एकक स्थानी? सिमिलरिटी काय दिसत आहे म्हणजे साम्यता काय दिसत आहे तुम्हाला? शेवटी काय 0 0 0 0 0. मग काय ज्याच्या शेवटी 0 असेल त्या संख्येस 10 ने निश्चित भाग जातो. शेवटी 0 असेल तर जास्त लिहित बसायचं काम नाही. कन्सेप्ट क्लिअर ठेवा फक्त आपले. ठीक आहे. ज्याच्या शेवटी 0 असेल त्या संख्येत 10 ने निश्चित भाग जातो म्हणजे जातोच. चला पाहू. 10ची कसोटी ज्याच्या शेवटी 0 असेल त्या संख्येस 10 ने निश्चित भाग जातो. 10ला भाग द्या 100%. 1800 आपला एक 0 भेटला ना, नंतर किती 0 असेल? 25ला शेवटी 0 आहे ना, जातो. 5 जातो का? 5ची कसोटी आहे. 10च्या कसोटीमध्ये काय 0 असेल फक्त, शेवटी 0 असेल. 5च्या वेळी 0 किंवा 5 असेल. ठीक आहे. 3 आहे का मग? शेवटी 0 आहे का? 3 आहे ना, नाही जात. याला 5830 100% कमी 0 आहे ना. अच्छा चालेल तू राहून बघ. 3 ची 9ची काय म्हटलं? सर्व अंकाची बेरीज भागीला 3. 9ची सर्व अंकाची बेरीज भागीला 9. 4ची कशी म्हटलं? शेवटी 2 0 किंवा शेवटच्या 2 संख्या. 8ची कशी? शेवटी 3 0 किंवा शेवटच्या 3 संख्या. 5ची कशी? 0 किंवा 5. 10ची शेवटी 0. ठीक आहे. आता अजून समोर पाहू. चला चला मित्रांनो, मग आपण 6ची कसोटी. 6ची कसोटी खूप महत्त्वाची आहे बरं. ह्या कसोटी सर्वात जास्त लक्ष ठेवा. 6ची कसोटी आणि 11ची कसोटी. चल ठीक आहे. 6ची कसोटी कशी? 2 व 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 6 ने निश्चित भाग जातो म्हणजे जातो. 6च्या कसोटीमध्ये काय पाहिजे आपल्याला? 2 बी पाहिजे आणि 3 बी पाहिजे. दोघं जण जेव्हा असेल तेव्हा 6 ने भाग जातो. दोघांपैकी एक जर घरी गेला ना, 6 ने भाग जात नाही. 6 ने दोघं जण पाहिजेच. ठीक आहे. किंवा 3 ने भाग जाणाऱ्या समसंख्या. पहिले समसंख्या काय पाहून घ्यायची? असली तर नंतर 3 ने भाग द्यायचा. 3 ने जर भाग केला तर मग समजून घ्यायचा 6 ने भाग जाते. तर लक्षात कोणतं ठेवता तुम्ही? तेवढे ठेवले. काय होतं? 3 ने भाग जाणार समसंख्या. प्रथम समसंख्या पाहून घ्यायची. समसंख्या असली तर 3 ने भाग देऊन बघायचा. ठीक आहे. तर 6 ने भाग जाईल. किंवा 2 व 3 ने भाग जात असेल ते चला बघू. 82 26 8226 समसंख्या आहे का? 2 ने भाग जातो. ठीक आहे. 3 ने काय? सर्व अंकाची बेरीज भागीला 3.
8 आणि 2 10, 10 आणि 6 16 आणि 2 18, 18ला 3 भाग जातो, 3ची कसोटी, तेव्हा कुठं 6ची कसोटी होणार. ठीक आहे. 12 81 समसंख्या आहे का? नाही आहे, पहिलेच क्रॉस. बेरीज किती होते? 8 आणि 1 9, 9 आणि 1 10 आणि 2 12, 12ला 3 भाग जातो, पण 2 भाग जाता का? नाही ना, समसंख्या नाही ना, मग 6ची कसोटी नाही. 21 52, 2152, 2ची कसोटी, एक एक स्थानी 2 आहे ना, 2 100% भाग जातो, पण 3 भाग जातो का? बेरीज होता किती होता? 2 आणि 1 3, 3 5 8, 8 आणि 2 10, 10 भागिले 3, पॉईंट मध्ये आन्सर येणार ना. 3 पॉईंट काही समथिंग हे असं काय पाहिजे? 2 पण भाग गेलाच पाहिजे आणि 3 पण भाग गेलाच पाहिजे, तेव्हा तर 6ची कसोटी लागू आहे. म्हणजे एकटाच कॅन्डिडेट चालत नाही बरं, दोघं पण सोबत पाहिजेच. 2 किंवा 3 भाग सर्वात सोपी लक्षात ठेवण्यासाठी काय? प्रथम समसंख्या एक पाहून घ्यायची. काय करायचं? प्रथम समसंख्या, नंतर 3 ने भाग 3. प्रथम समसंख्या काय पाहून घ्यायची. समसंख्या जर असेल तर समोर पाऊल उचलायचं आपण, मग 3 भाग देऊन पाहायचं. ठीक आहे. ते 6ची कसोटी. आता फक्त एक राहिली आपली 11ची कसोटी. चला 11ची कसोटी पाहू. समजली नाही? 3 भाग जाणाऱ्या समसंख्याचा बंच. प्रथम समसंख्या काय पाहून घ्यायची. समसंख्या असली तर मग 3 भाग देऊन पाहायचं. ठीक आहे. ते झाली ते बाई समसंख्या, मग 3 भाग देऊन पाहायची. बेरीज किती होत आहे? 18. 18ला 3 भाग जातेच, मग 6 भाग जातो. दोघांपैकी 3 भाग गेला, 2 नाही गेला तर चालणार नाही, किंवा 2 भाग गेला 3 भाग नाही गेला तरी पण चालणार नाही. 6ले दोघं जण पाहिजे म्हणजे पाहिजेच. चला 11ची कसोटी बघू. चला मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, सोबत कुठे 11ची कसोटी म्हटलं कसं? समस्थानच्या अंकाची बेरीज व विषमस्थानच्या अंकाची बेरीज याचा फरक जर 0 किंवा 11च्या पटीत आला तर 11ची कसोटी. आता तुम्हाला पुन्हा जर लिहिलं समस्थानच्या अंकाची बेरीज विषमस्थानच्या अंकाची बेरीज, केमिकल होच्या माइंडमध्ये आपल्याला काय कन्सेप्ट लक्षात ठेवायचं. पेपरमध्ये विचार थोडी समस्थानच्या अंका किंवा विषम कन्सेप्ट विचारते ना, आन्सर झाला किंवा झाला आपलं. तेच जर मी तुम्हाला जर सांगितलं समस्थानच्या अंकाची बेरीज विषमस्थानच्या अंकाची बेरीज, ते तर पुस्तकात बी मिळतील तुम्हाला. आपल्याला काय शॉर्टकट्स फास्ट. समस्थानच्या अंकाची बेरीज विषमस्थानच्या अंकाची बेरीज म्हणजे कसं? हा जो आहे कॅन्डिडेट हा विषम, काय करायचं माहिती आहे का? समस्थानच्या विषमस्थानच्या काहीच लक्षात ठेवायचं नाही. एका एक संख्येची बेरीज करायची, त्याची नंतर त्याची वजाबाकी करायची. फरक जर 0 किंवा 11च्या पटीत जर आला तर 11ची कसोटी. ठीक आहे. आता समस्थानचा अंक विषमस्थानचा अंक कसं चला सांगतो. 5, 5 नंतर एक गट सोडायचं, 3 सोडली काय? 8. त्याच्यानंतर एक गट सोडायचं 4, 4 नंतर एक गट सोडायचं 1. ह्या संख्येची बेरीज करून टाका प्रथम. किती झाली? 5 8 4 1. किती होतात? 5 आणि 8 13, 13 ने 14, 14 4 18. राहिलेल्या संख्येची बेरीज करा. कोणती राहिलेली? 3, नंतर 2, नंतर 9, नंतर 4. राहिलेल्या संख्येची बेरीज करा. किती झाली? राहिली 3 2 9 4, 3 आणि 2 5, 5 आणि 9 14, 14 4 18. आपलं फक्त लक्षात काय ठेवायचं माहिती आहे का? 11ची कसोटी म्हटलं की समजता म्हणजे अशी बेरीज, एक घराट एक बेरीज, राहिलेल्या संख्येची बेरीज, या दोन्ही बेरीजचा फरक किती असला पाहिजे? ते 0 किंवा 11च्या पटीत. एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. समस्थानचा अंक विषमस्थानचा अंक माइंडली टेन्शन लक्षात काय? एका एक घराची बेरीज करायची पण दुसऱ्या एक घराची बेरीज, आणि त्याचा फरक काय असला पाहिजे? 0 किंवा 11च्या पटीत. किती आला याची बेरीज झाली आपली? फरक किती आला? 18 मधून 18 गेली तर 0 झालं. मग 100% 11ची कसोटी आहे म्हणजे समजून घ्यायचं. ठीक आहे. दुसरी तेवढी पण त्या संख्येस निश्चित 11 निश्चित भाग जातो का म्हटलं तर 11 थोडाफार काय करायचं? एक घर आहे काय? 7. त्याच्यानंतर एक घर सोडलं की 2, नंतर 9, 7 2. तुमची प्रॅक्टिस झाली ना, फटाफट होते. फक्त प्रॅक्टिस करा. 7 2 9, 9 9 18. त्याच्यानंतर काय राहिली संख्या म्हणजे 9 9 9 9 18, 18 18 0.
झालं. फास्ट होते, फास्ट फक्त करावं लागते प्रॅक्टिस. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करसाल, ठीक आहे. मग ज्याचा फरक किती 0 किंवा 11च्या पटीत असेल त्या संख्येस 11 विशेष भाग देतो. समस्थान विषम स्थानांक एकाधिक संख्येची बेरीज करा, राहिलेल्या संख्येची बेरीज करा, ह्या दोघांची वजाबाकी करा. इथे 0 आला पाहिजे किंवा 11च्या पटीत असली पाहिजे. म्हणजे इथे काय येईल, कधी किंवा 11 आहे 22 आहे, फरक पटीत असला पाहिजे त्या संख्येचा निशेष भाग देतो. समजलं. 2ची कसोटी कशी, ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल त्या संख्येत 2 निशेष भाग. 3ची 9ची कशी म्हटलं की सर्व अंकाची बेरीज भागिले 3, सर्व अंकाची बेरीज भागिले 9. 4ची कसोटी म्हटलं तर शेवटी 2 0 किंवा शेवटच्या 2 संख्या. 8ची शेवटी 3 0 किंवा शेवटच्या 3 संख्या. 6ची म्हटलं की 2 व 3 निशेष भाग जाणारी, 3 ने भाग जाणारी सम संख्या. 10ची म्हटलं 5ची म्हटलं की शेवटी 0 किंवा 5. 11ची म्हटलं तर एकाधिक संख्येची बेरीज करायची, त्याचा फरक 0 किंवा 5. चला ठीक आहे. मी आता पुढचं चॅप्टर घेऊन आपण. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला पीडी करिअर पॉईंट आजराव पुरुषोत्तम दोनाडकर आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. फक्त नवीन व्हिडिओ अशाच प्रकारचे आपल्या चॅनलवर येत राहतील. तुमचे जे मॅथचे कन्सेप्ट असेल ते टोटल क्लिअर करतो, ते पण इझी मेथडमध्ये. चल ठीक आहे.